निनादजी रसाळ, आशिष नाकवा यांना शुभेच्छा देतो। दुसऱ्या बाजूला आमचे रिजवानबाई फहीम आणि निशार दळवी म्हणजे हाफिजीबाई यांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील। त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळी त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांना सुद्धा शुभेच्छा असतील। वळतोय समालोचन कक्षामध्ये जिथे आकाश मांद्रेकर आपल्याशी जोडले जातील। पण तत्पूर्वी माझी प्रोलिंग टीमला विनंती असेल, जर आपले ग्राफिक्स रेडी असतील, सुपर 6 मधले कोणकोणते संघ टॉपर आहेत, कोणकोणते बॅट्स येस 5 गोलंदाज आहेत। एका गोलंदाजालाच फक्त 2 षटक करता येतील। थोडं पंचांशी कम्युनिकेशन करायचं मगाशी राहून गेलं सर। येस सर, ओके, थँक्यू सो मच फॉर द कोऑपरेशन। आणि बाकी तिसरीच ओव्हर आपली टेप बॉल ओव्हर राहील, म्हणजेच PNP बॉल ओव्हर। आणि सगळ्यात महत्त्वाचा नाणेफेकीचा जिंकून निर्णय जेव्हा कर्णधाराने घेतलाय की फलंदाजीचा निर्णय, तर एक गोष्ट की याच्यामध्ये टॉपर बॅट्समन कोण आहेत, टॉपर गोलंदाज कोण आहेत, त्यांची ही यादी तुमच्या समोर मित्रांनो असेल। अगदी फेअर गेम इथे असणार। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी चुरस जी तुमच्यामध्ये चालू आहे ना, ती तुम्हाला सर्वांना अनुभवायला मिळणार आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दी आकाश मांद्रेकर। धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर। PNP चषक 2025 ऐतिहासिक क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते। 24 संघांमध्ये झालेला जबरदस्त स्पर्धा आणि आज प्रतिष्ठेचा दिवस आहे, आज निर्णायक दिवस आहे। त्यासाठी सुपर 6 मध्ये पोहोचलेले रोमहर्षक रोमांचक लढतींचा आज चित्त थरार मैदानावरती रसिक मायबाप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे। अलिबाग तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून टोयोटा ग्लांझा अर्थातच ग्लॅमरस कार म्हणून पुरस्कारित केली जाणार आहे। या स्पर्धेसाठी अनपेक्षित अशी पारितोषिके आहेत, म्हणजे फलंदाज गोलंदाज यांना 2 व्हीलर आणि अगदी त्याच वेळेला हॅट्रिक वीरांसाठी टीव्ही, अगदी त्याच वेळेला मोबाईल्स, अशी अनेकशी पारितोषिके आपल्याला पाहायला मिळाली। आणि आता या मॅचसाठी सुद्धा पारितोषिक आले। प्रत्येक षटकारासाठी अमन नाकवा यांच्याकडून फलंदाजांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। सो मॅच सुरू होते तेव्हाच पारितोषिके येतात। पुन्हा वळूया समालोचन कक्षामध्ये। मॅचला सुरुवात होते। PNP चषक ही एक स्पर्धा नसून अलिबाग, मुरुड, रोहा या 3 तालुक्यांसाठी आपल्या खेळाडूंना क्षमता दाखवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे। मॅचला सुरुवात होईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा। बोला गणपती बाप्पा। मॅचला सुरुवात झाली आहे। पहिलाच बॉल आउटसाइड द लेग स्टंप, पंचांनी बॉलला वाईड घोषित केलंय। सलामीची जोडी मैदानाच्या आत आली आहे। एका बाजूला डावखुरा फलंदाज अर्थातच साक्षित पटेल, तर दुसऱ्या बाजूला अर्थातच सौरभ गवाणकर पाहायला मिळतोय। साक्षित आपण पाहिलं तर बागदांडा या विभागाला बिलॉंग करतो, सौरभ गवाणकर आवास या विभागाला बिलॉंग करतो। एकाकडे आक्रमकता आहे तर दुसऱ्याकडे त्याही पेक्षा कठोर फटकेबाजी आणि ताकद आहे। त्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग होणार। हलक्या हाताने फटका खेळलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात। डायरेक्ट हिट झाला असता तर बरंच काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं। क्षेत्ररक्षक सफीर दाखवे त्या ठिकाणी तैनात होता, कोणतीही चुकी झालेली नाहीये। एक धाव क्षेत्ररक्षकांच्या नाकावरती टिचून ही धाव घेतली गेली आहे। आणि मी नेहमी म्हणतो की पहिली धाव ज्या वेळेला आपण वेगाने पहिल्यापासून फास्ट घ्याल ना, तर प्रतिस्पर्धी संघातील इतरत्र 11 खेळाडूंवरती हा मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होत असतो। आज मंथन डाकीने मैदानावरती आपण जर पाहिलं ना, नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलाय। जी काही पारंपरिक डिसिजन्स येत होती ना की आम्ही नाणेफेकीचा कौल जिंकणार, क्षेत्ररक्षण स्वीकारणार, त्या सर्वांना फोल ठरवले। प्रेडिक्शन सगळे फोल ठरवले। प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला इथून मात्र कमालीचा फटका आलाय सौरभ गवाणकरच्या बॅट मधून, जिथे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, पहिला फलंदाज गारद। रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक। मैदानाच्या आत काय घडलं, इथून मात्र सौरभला वाटलं ओव्हरपिच बॉल आहे, याच्यावरती आपण फटका खेळला पाहिजे। मात्र ताकद काय असावी, दिशा काय असावी, क्षेत्ररक्षक कुठे आहे,
पॉवर प्लेचं षटक चालू आहे, कुठली क्रिकेटची स्पर्धा, या सगळ्या गोष्टींची भावना किंबहुना विचार फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये विचार करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म्स आपल्याला पुन्हा मिळणार नाहीयेत. सौरभ गवाणकरने या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे. ॲज अ बॅट्समन ही थॉट प्रोसेस असली पाहिजे. वन डाऊन साठी जिथे विषय गंभीर आहे तिथे स्वतः कर्णधार खंबीर आहे. मंथन डाकी मैदानाच्या आत जर्सी क्रमांक 1 नंबरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिशियली आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाला जो बिलॉंग करतो, सातत्यपूर्ण आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये त्याने जो काही खेळ करून दाखवलाय त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या, त्याच्या गावाच्या, संपूर्ण अलिबाग तालुक्याच्या अपेक्षा त्याने वाढवलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि ज्या वेळेला ॲज अ प्लेयर आपण अपेक्षा वाढवतो ना, त्यावेळेला आपलं स्किल, कॅलिबर ही वाढ होण्यासाठी वाव सुद्धा असते. आणि तसाच एक स्किलफुल खेळाडू मैदानाच्या आत. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी मैदानावरती पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक चालू आहे धावफलकावरती. 2 धावा लागल्यात, एका फलंदाजाला बाद व्हावं लागलंय. मंथन डाकी यावेळेला मात्र स्ट्रेअर केलंय अगदी अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. बाय 1 गेट 1 फ्रीची मैदानावरती ऑफर चालू आहे. क्षेत्ररक्षकांचं थोडंसं लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा या 2 फलंदाजांनी अगदी सहज, साध्या, सोप्या पद्धतीने घेतलाय. ही रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची आहे. आकाश तवसाळकरला आपण खेळून काढूयात, इतरत्र गोलंदाजांवरती हल्ला बोल करूयात, किंबहुना पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेली आहे तर सावध पवित्र आपल्या संघासाठी उपयुक्त ठरेल. ही बाजू महत्वाची आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र स्लॅश केलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, यावेळेला मात्र मंथनचा हा वार प्रहार झालाय सीमा रेषा पार. चौकार. षटकारांचा हा बोलबाला, चौकार षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. PNP चषक ही रायगडाची शान, महाराष्ट्राचा अभिमान. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. इथून मात्र मंथन डाकी काय कमालीचा फटका खेळलाय. सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून दणदणीत, दमदार, दैदिप्यमान, दडपशाही, धडाडी भडवणारा षटकार. रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. वा मुन्ना वा. अमन नाखवा यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नाही, पारितोषिक आलीच पाहिजे. त्या धाटणीचा फटका होता. आकाश तवसाळकर वरती हल्ला बोल केला जातोय. इथून मात्र फुलटॉस चेंडू मिड ऑफ लॉक पार केलंय, रणनीती साफ केली. इथून मात्र कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, चेंडू जाईल मिड ऑफच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. चौकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, आकाश, खेळूया डाव नवा. धन्यवाद डी मास्टर. आकाश, आपण पाहतो ना की उत्तम स्टार्ट हा नेहमी प्रत्येकाला आवश्यक असतो. ज्याला आपण म्हणतो ना की वेल बिगॅन इज अ हाफ डन. मंथन डाकी संघाचा कर्णधार आहे. अनेक वेळेला तो मिडल ऑर्डर मध्ये किंवा 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर फलंदाजी करणं पसंत करतो. पण या वेळेला त्याने पाहिलं की संघाला जेव्हा आता गरज आहे अशा वेळेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये सलामीला येणं किती महत्वाचं असेल किंवा त्याच वेळेला आपल्या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकणं सुद्धा तेवढंच किती महत्वाचं असेल हे ओळखून तो खेळलाय. आणि म्हणूनच त्याच्या चाहत्याने त्याच्या प्रत्येक चौकार आणि षटकारांसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा डिक्लेअर केलंय. मंथनाचा अप्रतिम खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ थोडा वेगळ्या स्वरूपाचा बेलोशी बिग बुल साठी चित्त थरारक ठरतोय. निश्चित रूपाने बघा ना, मला सर रतन टाटा यांची एक स्टेटमेंट आठवते की आपण निर्णय घेतल्यानंतर त्याची रणनीती बनवायची असते. इथून निर्णय घेतला गेला की आपण प्रथम फलंदाजी करायची आणि त्यावरती अंमलबजावणी, ती थॉट प्रोसेस एक मॅच्युअर्ड क्रिकेट मैदानाच्या आत पाहायला मिळालं. अर्थातच आकाश तवसाळकरने अर्ली विकेट जरूर घेतली, तदनंतर मात्र मिळवलेली ब्लेझिंग स्टार्ट मंथन डाकी आणि त्याच्या संपूर्ण बिग बुल्स बेलोशी संघासाठी सुखावणारी पाहायला मिळाले. बॉलिंगचा एंड चेंज झालाय, हवेचा रुख पूर्णपणे बदलला गेलाय. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती शिवतेज पाटील पाहायला मिळतोय. शिवतेज म्हटलं की अतिरिक्त उसळी, शिवतेज म्हटलं की वेग आणि अचूकता पाहायला मिळाली. इथून मात्र बघा शिवतेजने वेगावरती स्वार केलाय. साक्षीत कुठेतरी मैदानाच्या धडपडतोय, स्वतःला वेळ देतोय.
धावफलकावरती इथून नजर मारली तर आपण पाहतोय 18 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा जरूर आल्या. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉटने झाली आहे. बघा पहिल्या 3 बॉलवरती केवळ 3 रन होत्या. एक फलंदाज बाद सुद्धा झाला होता आणि तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक. मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच कालावधी हवेत. आमचे प्रोलिंगचे कॅमेरामन सुद्धा धुंडो रे साजनासारखा बॉलला शोधत होते. क्षेत्ररक्षकांचा गाफीलपणा अंगलटी आणणार. तू मै मी पकडू की तू. आणि या चक्कर मध्ये मात्र जीवनदान मिळालंय. हे नुसतं जीवनदान नाहीये, मोमेंटम शिफ्ट होईल कारण धावफलकावरती 2 धावा मिळणार आहेत. सन्माननीय अमनजी नाखवा यांच्याकडनं पारितोषिक आहे. येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा अमन नाखवा एक हरिहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट प्रती असलेलं त्यांचं प्रेम त्यांनी नेहमी संपूर्ण अलिबाग क्रीडा नगरीमध्ये दाखवलंय. रिव्हर्स स्वीप, बॅटची एज जरूर होती. देव तारी त्याला कोण मारे. नशीब बलवत्तर होतं आणि तरी सुद्धा साक्षात इथून मात्र वाचलाय असं मी म्हणेन. धावफलकावरती नजर मारूया. तिथून मात्र 20 ऑन स्कोर बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 88 कॅच ड्रॉप झाल्यात. हा सुद्धा एक कटू सत्य असणारा इतिहास आपल्या सर्वांसमोर आलेला आपण पाहतोय. शिवतेज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावर. यावेळेला पायात टाकलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात पुन्हा एकदा. ही कॅच खरंच कठीण होती का? ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आधी जणू काही वाट पाहत होता. 30 यार्डचा क्षेत्ररक्षक बाहेर येईल की सीमारेषेचा क्षेत्ररक्षक वरती येईल याकडची चर्चा जरूर पाहायला मिळाली. तिथे क्षेत्ररक्षक कोण होता हे सुद्धा बघितलं जाईल. चेतन त्या ठिकाणी जरूर होता. केतन चेरकर चौल विभागातील खेळाडू. जिथे आपण पाहिला तर ज्याला कॅच वरती येणं अपेक्षित होतं आणि मग तोतू मयमय जरूर झाली. क्षेत्ररक्षणांमध्ये आता मात्र बदलाव करण्यात येईल कारण स्ट्राईक एंड वरती उजव्या हाताचा फलंदाज आलाय. मंथनचं मला एक गोष्ट फार आवडली. त्याने काय केलं, आपले विचार स्पष्ट केले. आपल्याला बॅटिंग करायची आहे, टेन्शन नाही घ्यायचं राव. आपल्याला पहिली बॅटिंग करायची, आक्रमक सुरुवात करायची, मग गोलंदाजांना एफर्ट्स टाकू देत. मात्र फलंदाजांना जर आपण फ्री हँड दिला तर त्या जास्तीच्या धावा करू शकतात आणि ॲज अ बॅटर म्हणून ही थॉट प्रोसेस क्लिअर असणं तितकंच गरजेचं आहे. अपसमच्या बाहेरचा बॉल आहे. इथून मात्र फलंदाजाने थोडं स्टेअर केलं, पाहिलं आणि तदनंतर मात्र चेंडूला सोडून दिलं. डॉट बॉलची सांगता झाली आहे. आकाश तवसाळकर महागडा ठरला मात्र तितक्याच ताकदीने शिवतेज पाटीलने केलेली गोलंदाजी कौतुकास पात्र आहे. आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्या आणि संघाची गरज ओळखली गेली आहे. कॅचेस सुटल्या, हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजे होते. यावेळेला पुन्हा एकदा स्किलफुल गोलंदाजी. पंच नाराज आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. इथून मात्र वाईट डिलिव्हरी आली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल. हा बॉल वाईड होता का, खरंच वाईड होता का, हा गोलंदाजाच्या मनामध्ये प्रश्न पडला. मग 21व्या शतकामध्ये आज आपण प्रोलिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते युट्यूब वरती. मग चला, शंकराचा जसा तिसरा डोळा होता तसा आमच्या प्रोलिंगच्या कॅमेरामॅनचा तिसरा डोळा पाहायला मिळेल आणि तिसरे पंच सांगतील की हा बॉल वाईड होता की नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले जी पंच मंडळी आलीत त्यांनी या स्पर्धेमध्ये काय कमालीची कामगिरी केली. ज्या पद्धतीचे निर्णय दिले गेले, दर्जेदार पंचगिरी, अखंड भारतभर त्यांना का मागणी आहे हे त्यांनी नेहमीच दाखवून दिलं. मग त्याच्यामध्ये सतीशजी ग्रुप सर असतील, कल्याणी घोरपडे असतील, अगदी त्याच वेळेला नासिरजी शेख साहेब असतील आणि त्यानंतर धनंजयजी कोळी असतील, या सर्व मंडळींनी या स्पर्धेमध्ये खूप छान पद्धतीने अंपायरिंग केलेली आपण पाहतोय. यावेळेला मात्र अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलाय. माझा वाईट पडूच कसा शकतो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, डिसिजन येईल, वेळ वाया जायला नको याची आपण खबरदारी बाळगूयात. आयोजन कमिटीकडनं आपल्याला हा एक संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथून मात्र धावफलकावरती आपण ग्राह्य धरल्यात 21 धरल्यात. जर वाईड आला तर 22 पकडू, अशा पद्धतीचं चित्र आपल्याकडे पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण उसरोली संघाचं धन्यवाद देऊयात. आयोजन कमिटीने जो काही संदेश दिला त्या दिशेने आपण वाटचाल सुद्धा केली. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. लेट डिसिजन कम्स, डिसिजन येत राहील. आपण जर पाहिला तर उसरोली वंडर संघाची प्लेइंग 11 आज ऑन पेपर भरभक्कम पाहायला मिळाले. म्हणजे दस्तूरखुद्द कर्णधार आकाश तवसाळकर, बाहुबली अर्थातच सुमित भगत, तदनंतर अभिषेक पाटील, आकाश बिर्जे, तदनंतर आपण पाहिला जम्बो, केतन चेरकर,
मधुर पाटील, राणा मोरे, सफीर दाखवे, संदीप बठारे आणि शिवतेज पाटील ही प्लेइंग 11 कमालीची पाहायला मिळाली. संतुलित प्लेइंग 11 पाहायला मिळते. वळूया स्क्रीनवरती जिथे हा वाईड आहे की नाही याची चर्चा रंगेल. फलंदाज क्रीजच्या बाहेर होता का, ऑफस्टंपच्या बाहेर गेला होता का, या सगळ्या गोष्टी पडताळून बघितल्या गेल्या. अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन या ठिकाणी रिवोक करण्यात आलाय आणि ॲज अ प्लेअर म्हणून सुद्धा आपल्याला माहिती असतं की हा बॉल कसा गेलाय आणि त्याचमुळे का होईना पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलं. षटक क्रमांक 2 मैदानाच्या समाप्त धावफलकावरती 21 धावा जमा झाल्या. 21 ऑन स्कोर बोर्ड. आणि इथून मात्र पंच सांगतायत या स्पर्धेचा स्पेशल एलिमेंट PNP बॉल ओव्हर, अर्थातच स्टेप बॉल ओव्हर म्हणून या स्पर्धेकडे खूप आकर्षित झालेले प्रेक्षक सुद्धा आपण पाहिलेत. कालच्या दिवसामध्ये काय कमालीचे बॉल वलय प्राप्त करणारे होते. म्हणजे आपल्याला आठवत असेल तर टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर सुद्धा बॉल वळत होते. इतकी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या अर्थात या महत्वाच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी कोणाला बोलवलंय? अभिषेक पाटील, गावदेवी रांजणपाडा या संघाला जो बिलॉंग करतो, सातत्यपूर्ण एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलंय आणि त्याच्याकडे अनुभवाची कमतरता नाहीये. रांजणपाडाने आतापर्यंत आपण पाहिलंय ना, रांजणपाडा या गावाने खूप कमालीचे बॅटर्स आणले. म्हणजे रोहन पाटीलची आपल्याला आठवण येईल. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्यांच्या संघामध्ये असणारा मिराज घरत यांची आपल्याला आठवण येईल. खूप कमालीचे प्लेयर्स त्यांच्याकडून घडले जरूर. मात्र हा एक अनोखा खेळाडू आहे ज्याने अष्टपैलुत्व काय असतं हे जरूर दाखवलंय. PNP चषकचा आपण थरार अनुभवतोय. 2 षटकांची सांगता झाली. धावफलकावरती 21 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 18 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा. म्हणजे काय झालं, शेअर मार्केटचा सेन्सेक्स अचानक वरती गेला आणि राजकारणात काहीतरी घडावं, जिओग्राफिकल सिच्युएशन बदलावी आणि त्या पद्धतीने शेअर मार्केट कोसळावं असं काहीसं घडलंय. 18 नंतर 3 आल्या. यावेळेला साक्षात इथून मात्र स्ट्रगल करतोय. बॅटची इनसाइड एज, चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक फलंदाज, डावखुरा फलंदाज साक्षात पाटील. बॅक टू द डग आउट. ही रायगडाची शान PNP चषक, शेका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. थँक्यू. साक्षी तिथून मात्र बाद झालाय. आपण जर पाहिलं तर केवळ 4 धावसंख्येवरती तो बाद झाला. इथून मात्र 21 धावसंख्येवरती दुसरा हादरा लागलाय. दोन्ही ओपनर बॅटर्स मैदानाच्या बाहेर गेलेत. इथून मात्र मला 2011च्या वर्ल्ड कपची आठवण येते. म्हणजे एक डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन डावखुरा फलंदाज पाठवायचा, उजव्या हाताचा फलंदाज गेला की उजव्या हाताचा फलंदाज बाद नवीन पाठवायचा. म्हणजे विराट कोहली 2011च्या वर्ल्ड कपमध्ये आपण पाहिला तर बाद झाला होता. मग ॲज पर बॅटिंग ऑर्डर यायला पाहिजे होता युवराज सिंग, मात्र निर्णय घेण्यात आला नाही. राईट हँडेड बॅट्समन आहे, मग त्याच्यासमोर मुरलीधरन आहे, मग आपल्याकडे महेंद्रसिंग धोनी गेला पाहिजे. हे निर्णय ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्याला घेता आले पाहिजेत आणि मंथनने ते आतापर्यंत चांगले गेलेत. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि तदनंतर मात्र इथे लेफ्ट हँडेड बॅट्समन गेल्यानंतर लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आत पाठवलाय. राहुल पेडणेकर मैदानाच्या आत. थर्डमॅनच्या दिशेने बॅटची लिडिंग एज जरूर आहे. 1 धाव घेण्याचा धाडसी प्रयत्न, नशीब सुद्धा धाडसी खेळाडूंची साथ देतो आणि तेच चित्र मैदानाच्या आत. इथून मात्र बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे जाईल. धरणे गुरुजी कळवतायत मागच्या 3 बॉलवरती एकही धाव नव्हती. मग अशा वेळेला आता मात्र कासवाच्या गतीने धावफलक पुढे जायला मदत करते. 22 ऑन स्कोर बोर्ड. बघा धावा काय येत नव्हत्या. 2 प्रामुख्याने कारण गोलंदाजी तर चांगली झालीच, मात्र नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मंथन डाकी हा बराच कालावधीपासून नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय. 22 धावा धावफलकावरती. अभिषेकने यावेळेला मात्र स्ट्रॅटेजी बदलली आहे. क्षेत्ररक्षण विखुरलंय. कॉर्नरला क्षेत्ररक्षक शार्प ठेवलाय, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडा वाईड ठेवलाय. अगदी त्याच वेळेला आपण जर पाहिलं डीप मध्ये कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवलाय. पेट्रोलिंग चांगलं केलंय. इथून मात्र रिव्हर स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. रिव्हर स्वीप करण्याचा प्रयत्न. मंथन स्वतः अपसमच्या बाहेर आला होता, 4थ्या 5व्या स्टंपवरती आला, तिथून रिव्हर स्वीप केली. फटका फसल्यावरती पंचांकडे अपेक्षा करतोय की वाईड द्यावा. असं होत नाही मित्रा. आपण जवळजवळ 5व्या स्टंपवरती गेला होतात. मग अशा वेळेला
थोडंसं शॉट सिलेक्शन वरती विचार करावा लागेल, कौतुक करावं लागेल अभिषेक पाटीलच्या गोलंदाजीचं. आज अनुभव पणाला लावलाय. टेप बॉल हाताळत असताना कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधीतरी स्लोवर वन, कधीतरी नकल बॉल, बॅक ऑफ द हँड, व्हरायटी व्हेरिएशन यांचा संमिश्र खेळ ॲज अ बॉलर म्हणून त्याने मैदानाच्या आत प्रोड्यूस केलाय. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आज मात्र इथून अभिषेक पाटील करतोय. शिवतेजने सुद्धा तेच केलं. बघा, शिवतेजने एक एक्झाम्पल सेट केलं, बेंचमार्क सेट केला की गोलंदाजी कशी करावी. केवळ 3 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र टेप बॉल साठी अभिषेक पाटीलला बोलवण्यात आलं. त्यांनी सुद्धा आतापर्यंतची गोलंदाजी एका फलंदाजाला बाद केलंय. 2 धावा केवळ खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी. इथून मात्र हवेत तलवारबाजी केली जाते, केवळ तलवारबाजी आहे. बॅट आणि चेंडूचा कोसोपर्यंत संपर्क नाहीये. जवळजवळ फुटभर लांबून बॉल गेल्यासारखा वाटू लागलाय. धावफलक इथून मात्र 23 धावसंख्येवरती स्थिरावलंय. राहुल पेडणेकरने सुद्धा स्वतःला वेळ दिला तर हरकत नाहीये. इथून वेळ दिला. 6 ओव्हरची मॅच आहे. मग ती मॅचची लेंथ लक्षात घेता आपल्याला स्लॉग ओव्हर्स कधी आहेत, कोणासमोर हल्ला केला पाहिजे यावरती विचारधारणा करणं गरजेचं आहे. मग अशातच इथून मात्र अभिषेक पाटीलचा हा बॉल म्हणजे अक्षरशः लांबच लांब गेलाय. म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून 7 किंवा 8 नंबर वरती जावी असं काहीसं घडलंय. आणि त्याचमुळे का होईना एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहे. 24 ऑन स्कोरबोर्ड. मोठे फटके दिलेले नाहीयेत, खिचून दिलेले नाहीयेत. त्याचमुळे का होईना हा वाईड जिरला असं म्हणता येईल अगदी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या समाप्त होईल. 3 षटकांच्या सांगती अखेरीस केवळ आणि केवळ 24 धावा धावफलकावरती लागल्यात. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. ऐतिहासिक क्रिकेटची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, जिथे अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू मैदानावरती खेळताना आपण पाहिले. आणि काय कमालीचा खेळ झाला. म्हणजे आपण पाहिलं तर जवळजवळ 24 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कालच्या दिवसामध्ये सुपर 12 खेळले, आज सुपर 6 खेळत आहेत. जो संघ विजेतेपद प्राप्त करेल त्याला अर्थातच खूप मोठी भव्य राशी म्हणजे अर्थातच 5 लाख रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळणार आहे. जो प्लेयर मॅन ऑफ द टुर्नामेंट होईल त्याला मात्र अलिबाग तालुक्यातील पहिली अर्थातच 4 व्हीलर सुद्धा मिळणार आहे. मग ही 4 व्हीलर अलिबाग तालुक्यात जाणार, रोहा तालुक्यात जाणार की मुरुड तालुक्यात जाणार हा भाग वेगळा राहिला. मात्र अलिबाग तालुक्यातील पहिली क्रिकेटची स्पर्धा जिथे 4 व्हीलर म्हणून अर्थातच इतकी ग्लॅमरस टोयोटाची ग्लांजा कार पाहायला मिळते. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. आज सुरुवातीपासूनच म्हणजे प्रखर उन्हामध्ये सुद्धा रसिक मायबा प्रेक्षकांनी सुरुवातीपासून हजेरी लावली आहे. हे सन्माननीय चित्रलेखाताई पाटील, शिवताई पाटील आणि रुपाल शेठ पाटील यांच्यावरती असणारं प्रेम आहे. भाई जयंत पाटील यांनी जो काही बेंचमार्क सेट केला, जी काही माणसं बनवली आणि हे प्रेम हे त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच आपल्याला पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 4 शिवतेज पाटील आलाय. शिवतेज आला म्हणजे मोठा इव्हेंट आलाच पाहिजे. बराच कालावधी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचं करूयात कौतुक, ज्याने डीप मधून 30 यार्डच्या घेऱ्यापर्यंत धाव मारली. केतन चेरकर चौलचा हा खेळाडू आज मैदान गाजवतोय. तीस यार्डच्या घेऱ्यामध्ये धावत आला म्हणजे 25 मीटर जवळजवळ तो धावत आलाय. हे सोपं काम नाहीये मित्रांनो. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करूयात. संपूर्ण समर्पण म्हणजे काय, ही मॅच किती महत्वाची आहे हे दाखवणारी अर्थातच ही इनिंग पाहायला मिळते. सन्मान्य रिजवानजी फहीम संघ मालक यांच्याकडनं या कॅचसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. बघा, ही क्रिकेटची स्पर्धा इतकी मोठी आहे ना, जिथे तुम्ही चांगली कामगिरी करा, मेहनतीचं पिन दाबा, पारितोषिक आपल्याला निश्चित मिळेल. संघ मालक खुश झालेत. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत, ज्याने कालचा दिवस गाजवला, खैराचा सितारा अर्थातच मुस्तकीन मुकादम मैदानाच्या आत पाहायला मिळतोय.
जो आखाती देशांमध्ये होता. PNPची स्पर्धा खेळणार ना खेळणार याची चर्चा रंगत होती. ऑक्शनमध्ये त्याच्या नावावरती बरेचसे टीम मॅनेजमेंट त्याला घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र विश्वास दाखवला बेलोशी बिग बुल संघाने. इथून मात्र बॅटची इनसाइड एज धावचित करण्याची नामी संधी जरूर होती, मात्र संधी हुकली आहे. मंथन डाकी बाद झालाय. इथून मात्र 8 बॉलमध्ये 17ची इनिंग त्याने केली जरूर, मात्र नवीन फलंदाज जे आलेत, अर्थात मग एका बाजूला राहुल पेडणेकर असेल, दुसऱ्या बाजूला मुस्तकीन मुकादम असेल, त्यांना आता मात्र ही धुरा सांभाळावी लागणार आहे. सुरुवातीच्या वेळेला वाटलं होतं नाही रे बाबा, मंथन डाकीने काही कमालीचा निर्णय घेतलाय, इतरांपेक्षा वेगळा निर्णय घेतला की नाणेफेकीचे कौल जिंकलोय आपण, फलंदाजी करूयात. मात्र प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला आकाश तवसाळकरने आता माता क्लुफ्त्या नवीन आयडियाज, नवीन इनोव्हेशन मैदानावरती करायला सुरुवात केली. रंजनपाड्याच्या अभिषेक पाटीलला अर्थात टेट बॉल दिली आणि तदनंतर मात्र शिवतेजने दिलेली ती साथ नेहमीच लक्षात राहील. काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत घडते. ग्रामीण भागातून काही खेळाडू आले, काही शहरी भागातून आलेत, एकमेकांचे विचार जुळले गेले, कोणीतरी नौखे आहेत, कोणीतरी सिनियर आहेत आणि मग अशातच प्रत्येक जण ज्या वेळेला एकत्रित येतो ना, नवीन थॉट प्रोसेस येते, रचनात्मक आणि अगदी त्याच वेळेला अशा पद्धतीची कलाकृती होताना आपण घडताना पाहतोय. रिव्हर्स स्वीप, पंच नाराज आहेत आणि मग अशा वेळेला आपण जर पाहिलं तर आपण रिव्हर्स स्वीप खेळलात, आपण कुठे उभे होतात म्हणूनच का होईना इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांनी सांगितलं गेलं. शिवतेज पाटीलचं सुद्धा कौतुक करूया, ज्याने फलंदाजाला फॉलो केला. अक्षरशः फलंदाजाने रिव्हर्स स्वीप घेतलं, त्याने पाहिलं, मग चेंडूवरती त्याने बोटं फेरली. ॲज अ बॉलर आपलं गेममध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. यावेळेला बाउन्सर, तिखट मारा, शरीराचा वेध घेणारा बॉल आहे आणि शरीराच्या उंचीपासून वरती गेला, त्यामुळे अर्थातच वन बाउन्सचा इशारा सुद्धा दिला. अगदी त्याच वेळेला वाईड सुद्धा सांगितलंय. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव निश्चित रूपाने मिळणार आहे. 26 ऑन स्कोरबोर्ड, 26 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. सलामीची जोडी निराशेने परतली. मंथन डाकीने एक आशेचं किरण निर्माण जरूर केलं, मात्र त्याला सुद्धा त्याची इनिंग मोठ्या इनिंग मध्ये कन्वर्ट करता आली नाही. हे कटू सत्य घेऊन मैदानावरती जाऊयात, जिथे स्ट्राईक एंड वरती गोंधळपाडाचा सितारा अर्थातच राहुल पेडणेकर पाहायला मिळतोय. त्याच्या समोर शिवतेज पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. बाउन्सर बॉल, इथून मात्र पंच नाराज असतील, कारण या आधीचा बॉल वॉर्निंग दिली होती. ॲज अ बॉलर आपल्याला एक मुभा दिली जाते बाउन्सरची, ती मुभा संपली आहे आणि मग अशा वेळेला आलेला हा नो बॉल. एव्हरी नो बॉल काउंट. नो बॉल आला म्हणजे फ्री हिट आला, फ्री हिट आला म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला लायसन दिलं जाईल आणि मग नो बॉल वरती फलंदाज केवळ 3 प्रकारे बाद होऊ शकतो. एक धावचित, दुसरा ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड आणि तिसरा हिट द बॉल ट्वाइस. आणि मग अशा वेळेला मैदानाच्या सभोवताली खेळण्याची संधी राहुल पेडणेकरला आहे. राहुलला आज मैदानावरती स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल, शेवटपर्यंत इनिंग खेळावी लागेल. फुलर लेनचा बॉल आहे, मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली आहे, किंबहुना एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा, ॲज अ बॉलर आपले स्किल्स, आपले कौशल्य कधी दिसतात किंवा कधी चांगले आहेत म्हणून शिक्कामोर्तब होतात माहितीये, ज्यावेळेला आपण फ्री हिट वरती मोठा फटका खेळून देत नाही. आणि तेच शिवतेज पाटीलने मैदानाच्या आत करून दाखवली आहे. भले नो बॉल पडू देत, मात्र तदनंतर कमबॅक करण्याची क्षमता माझ्याकडे आहे हे त्याने दाखवून दिले. ज्याने पहिली ओव्हर हाताळली होती, केवळ 3 धावा खर्च केल्या आणि आता मात्र सुद्धा आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती मारा केलाय. मुस्तकीम स्ट्राईक एंड वरती फुलटा स्वरूपातील चेंडू आहे, मनगटाच्या साह्याने चेंडूला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये खेळलाय जरूर, मात्र केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा, मुस्तकीमचा फिटनेस याच्यावरती सुद्धा थोडी चर्चा रंगेल. मुस्तकीम कालच्या दिवसामध्ये चौकार षटकार मारताना दिसला, मुस्तकीम काल गोलंदाजी करताना पण दिसला, मात्र 2 गोष्टी, त्याचा रनअप कमी झालाय. दुसरी गोष्ट, तो रनिंग बिटवीन द विकेट जास्तीच्या करू शकेल का, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. पण हा फॉर्मॅट असा आहे ना, जिथे रनिंग बिटवीन द विकेट पेक्षा तुम्हाला चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागते. त्यामुळे संघाची गरज काय आहे, आपल्याला काय म्हणून मैदानात उतरायचंय हे त्याला चांगलंच माहिती आहे. यावेळेला फटका फसलाय, बराच कालावधी हवेत आहे, आपला फॉलो थ्रू एक्सटेंड करेल. शिवतेज कडनं कॅच सुटली, जीवनदान मिळालंय, धाव घ्यायची नाही असं ठरलं, कारण दरणे गुरुजी कळवतील, कारण षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. मुस्तकीमला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे, म्हणूनच का होईना धाव न घेण्याचा निर्णय इथून मात्र झालाय.
4 षटकांची सांगता, धावफलकावरती नाम मात्र कासवाच्या गतीने 29 धावा जमा झाल्यात, जिथे 3 फलंदाज सुरुवातीचे धडाडीचे नाराजगीने तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळाले. ही कॅच पकडता आली पाहिजे होती. ॲज अ बॉलर आपल्याकडे वेळ होता, आपली बॉलिंग ॲक्शन कंप्लीट करून सुद्धा आपण अशा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जिथे परिपक्वता असावी, मग अशा वेळेला हे हाफ चान्सेस आपल्याला कन्वर्ट करता आले पाहिजेत. इथून बघा एक टीम मीटिंग झाली. कर्णधाराने सांगितलं असावं की वेल प्लेड बॉईज, आतापर्यंत सगळं चांगलं चाललंय. 4 ओव्हरमध्ये आपण चांगली गोलंदाजी केली आहे, अजून 2 ओव्हर चांगले टाकायचे आहेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये आपण पाहिलं 6 षटकांची मॅच आहे. 5 गोलंदाजांना 6 ओव्हर्स टाकायचे आहेत. कुठच्याही एका गोलंदाजाने 2 ओव्हर्स टाकायचे. ते शिवतेज पाटीलने आपलं काम पूर्ण केलंय. म्हणजे ज्याने 2 षटकांमध्ये 8 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं. व्हॉट अ फंटास्टिक स्पेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत केतन चेरकर आलेला आपण पाहतोय. बघा, केतनची गोलंदाजीची शैली हा सुद्धा एक वेगळा भाग आहे. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती दिसणाऱ्या अर्थातच विहंगम दृश्यांचा अनुभव घेऊयात. एक दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा आणि ड्रोनच्या कॅमेऱ्यातून अर्थात हे दृश्य आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठाला लागूनच आपण पाहिलं 9 प्रेक्षक गॅलरी, जिथे प्रेक्षक गॅलरी क्रमांक 1 ही केवळ आणि केवळ खेळाडूंसाठी आरक्षित करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरी क्रमांक 9 ही केवळ आणि केवळ महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे. त्यामुळे याची खबरदारी बाळगायची आहे. स्वयंसेवकांना तिथे यायची गरज पडली नाही पाहिजे, याची सुद्धा आपण काळजी घ्या, ही मनपूर्वक विनंती असेल. उडी येते मैदानावरती. केतनचा पहिलाच बॉल इन साइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून भरभक्कम षटकार. इथून मात्र केतन चेरकरला मुस्तकीम मुकादमनी सांगितलं, वेलकम टू दिस रायवलरी. 5व्या षटकासाठी केतनला बोलवलं. पहिल्यापासून हल्ला बोल केलाय. धावफलकावरती आता मात्र 6ची बढत मिळेल. 35 ऑन स्कोरबोर्ड. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती आलेल्या षटकारानंतर मनोवैज्ञानिक दबाव इथून मात्र ट्रान्सफर झालंय. आहा, या वेळेला मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू केतनने सुद्धा दाखवून दिलं. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. काल सुद्धा आपण पाहिलं केतन चेरकरनी चांगल्या प्रकारचा खेळ जरूर केला. 20 धावा डिफेंड करायच्या होत्या, त्याने चांगली गोलंदाजी जरूर केली. मात्र त्याच्यावरती हल्ला बोल करायला सुरुवात केलाय. मुस्तकीम मुकादम गॅप मध्ये फटका खेळेल. 1 बाउन्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. काही फंटॅस्टिक खेळतात, काही फ्लॅम्बॉय खेळतात आणि हा खेळाडू त्यांच्यापैकीच एक आहे. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर जरूर होता, मात्र स्वतः मुस्तकीमने सुद्धा सांगितलं की माझ्या शरीराचा स्पर्श करून हा बॉल गेलाय. पंचांना सुद्धा इथून मात्र मदत केली. खेळाडू वृत्ती मुस्तकीम मध्ये चांगली आहे, हे आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. बघा काय घडलं या ओव्हरमध्ये. इथून मात्र बाळकृष्ण दर्णी गुरुजी कळवतात, पहिल्या बॉलला 6 आला, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल 4 आला, चौथा बॉल डॉट आला, 5व्या बॉलवरती इथून मात्र सिंगल आली. केतनचं कौतुक करूया. केतनने वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली आहे. ज्या वेळेला स्लॉग ओव्हर्स मैदानाच्या चालू आहेत, मग अशा वेळेला मोठे फटके पडणार. 6 बॉल्स पैकी 2 मोठे फटके येणार. मात्र उर्वरित बॉल्स वरती तुम्ही कमबॅक कसं करताय हे सुद्धा मॅटर करतं आणि तेच मैदानावरती आपण अनुभवतोय. एक नेल बायटिंग नोट वरती मॅच मैदानाच्या चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये इथून बदलाव करण्यात आलाय, कारण डावखुरा फलंदाज अर्थातच राहुल पेडणेकर मैदानाच्या आत. राहुल पेडणेकरचा फॉर्म सध्या इथून मात्र कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी. सन्मान्य आशिष नाखवा आणि अमन नाखवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी आणि चौकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. उसरोली वंडर्स आणि बेलोशी बिग बुल्स या 2 संघादरम्यानची मॅच मैदानाच्या आत आपण पाहतोय. एक अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा आपण मैदानाच्या आत अनुभवतोय.
इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. टप्पा पडल्यावरती बॉलने काटा बदललाय, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय, कारण षटक क्रमांक 5 मैदानाच्या आत होईल समाप्त. 5 षटकांची सांगता. धावफलकावरती 40 धावा जमा झालेत. 6 चेंडू येणं बाकी आहे. इथून ड्रायव्हिंग सीट वरती नाही बसलात तर तुम्ही बॅकफूट वरती जाल. अभी नाही तो कभी नाही हे ओळखून कामगिरी करावी लागणार आहे. येस, आणि आकाश, पहिल्या सामन्यामध्ये थोडा लो स्कोरिंग होतोय की काय अशी शंका आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालाय. उन्हाचा प्रभाव सुद्धा तेवढाच वाढलेला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर मंथनने निर्णय घेतला की आपण बॅटिंग करूया, पण आत्तापर्यंत उसरोली वंडर संघाने कुठेही, ज्याला आपण म्हणतो ना की रूम दिलेला नाहीये प्रतिस्पर्धी संघाला, आणि जिथे अलिबागला जागाच्या स्क्वेअर फीट प्रमाणे आता भाव मोजले जातात, अशा वेळेला रूम मिळणं प्रचंड कठीण होतंय. तिथे मैदानामध्ये सुद्धा सेम परिस्थिती खेळाडूंच्या बाबत म्हणावी लागेल. पण दुसऱ्या बाजूला टॉससाठी आमंत्रण देऊया वर्सोली चॅलेंजर संघाचा कर्णधार आणि शहापूर स्मॅशर्स संघाचे कर्णधार आदर्श पाटील आणि शिरू विक यांना मी इन्व्हाइट करतो की चला नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. PNP चषकाची ही झुंज मित्रांनो आपण पाहतोय. या चषकासाठी ज्या स्पर्धेमध्ये आपण साऱ्यांनी जद्दोजहद केले, प्रयत्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत की प्रत्येक फलंदाज गोलंदाजामधला संघर्ष या ट्रॉफीसाठी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ही ट्रॉफी आपल्याकडे असावी, आपलं नाव या ट्रॉफीवरती कोरलेलं जावं, आणि PNP चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही अंतिम विजेतेपदाचे अर्थातच दावेदार सुद्धा होतो आणि ते विजेतेपद पटकावून दाखवलं. याच्यासाठी सुपर 6चा थरार सुरू आहे मैदानामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चित रूपाने आपण पाहिला सुपर 6 ची पहिली मॅच मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहा न्हावे गावाचा सितारा संदीप बटारे आलाय. संदीप आला म्हणजे वलय आलं, आणि मग अशा वेळेला मुस्तकीमला माहिती आहे त्याला कशा पद्धतीने खेळायचं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण केल्यात. ओव्हरथ्रो झाला तरी चालेल, आम्ही धावणार नाही, कारण राहुलच्या बॅटमध्ये तो फॉर्म नाहीये, चमक नाहीये, हे इथून मात्र दिसून आलंय. मग अशा वेळेला मुस्तकीमनी म्हटलं की मीच बॉल जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करेन. धावफलकावरती बदलाव होईल. 42 ऑन स्कोर बोर्ड. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंको किंवा मरो अशा पद्धतीची मॅच आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. एखादी चुकी आपल्याला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. यावेळेला मात्र बॉल बाहेर गेलाय. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर्ड. डिस्पॅच केलंय गॅलरी क्रमांक 4च्या डोक्यावरून. षटकार. The diamond and this batter is shining the bright. What a fantastic player. स्वतःवरती असलेला विश्वास. संदीप बटारेला कसं खेळायचं यासाठी आपल्याकडे अनुभव असावा लागतो. त्याला खेळलं गेलं पाहिजे. टप्प्यावरती लक्ष असलं पाहिजे, रिस्क पोझिशन वरती लक्ष दिलं पाहिजे, आणि हे बघितलं घेतंय. यावेळेला बॅकफुटवरून फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. 1 धाव पूर्ण केलाय. दुसरीचा प्रयत्न निश्चित केला जाईल. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. मैदानाच्या आत गॅम्बल झालाय. ही चुकी करून चालणार नाहीये. मुस्तकीम मुकादम जर तुम्हाला षटकार खेचतोय ना, तर मग अशा वेळेला त्याला पुन्हा स्ट्राईक वरती येण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण जर केलं तर मात्र आपला संघ बॅकफुट वरती जायला वेळ लागणार नाहीये. धावफलकावरती आता मात्र 50 आली आहे. 50 ऑन स्कोर बोर्ड. बेलोशी बिग बुल संघाच्या खेम्यामध्ये टाळ्यांचा गजर, रोमहर्षकता पाहायला मिळते. 3 बॉल्स मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 10 धावा आल्यात. अजूनही 3 बॉल्स येणं बाकी आहेत. बेलोशीकर म्हणतील अजून 10 धावा आल्या ना तर वाचलो. मॅच चांगली होऊ शकेल. सेकंड इनिंग मध्ये आपल्याकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. बघा, आयडियल धावसंख्या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 60 असली पाहिजे. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड फटका जरूर खेळला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरे धावेसाठी प्रयत्न केले जाणार नाही आहेत. तर क्षेत्ररक्षकाचा आविर्भाव, त्याचा ॲटिट्यूड. तिथून मात्र केवळ 1च धाव तुम्हाला मिळेल, आम्ही 1च धाव देऊ हे सांगणारा होता. कधीतरी हा गरजेचा आहे. हा जो काही इम्पॅक्ट आहे ना तो गरजेचा आहे. 8वा कालचा दिवस, 8वा पहिली इनिंग जिथे राहुल पेडणेकर मैदानावरती होता, ज्याने 2 षटकार खेचले, आणि सेकंड इनिंग मध्ये त्यांचा संघ 6 धावानेच जिंकला होता. त्यामुळे षटकार किती महत्वाचे आहेत, लास्ट ओव्हर किती महत्वाची आहे, मिडल ऑर्डर बॅट्समन म्हणून तुमची जबाबदारी किती महत्वाची आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. धावफलकावरती इथून देणगी जमा झाली आहे. अर्थात
51 धावा दाफलकावरती आपण पाहतोय. 6वं षटक प्रगती पथावरती. इथून सुमितने कानमंत्र दिलाय. हा डावखुरा फलंदाज आहे, त्याला तुम्ही पट्ट्यात बॉल देऊ शकत नाहीये, मग त्याला तुम्ही थोडीशी वेगळी गोलंदाजी करा, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करा, तुमच्याकडे असलेली क्षमता दाखवा आणि तुमच्या मेरिटवरती खेळा, असं काहीसं सांगितलं असावं. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपण पाहिलं. काऊ कॉर्नरला मिड विकेट मध्ये ट्रान्सफर केलं. स्क्वेअर लेग इथून शार्प ठेवलाय. पुन्हा एकदा राहुल पेडणेकरचा स्ट्रगल कायम आहे. एक धाव कशी बशी पूर्ण केली आहे. या एका धावेमुळे धावफलक 52 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा एक बॉल देणं बाकी, जिथे स्ट्राईक इन वरती मुस्तकीम मुकादम. आतापर्यंत मुस्तकीमच्या वैयक्तिक बॅटिंग कडे आपण जर गेलो तर 24 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे संघामध्ये धावफलकावरती जे काही धावा लागल्या आहेत त्यामध्ये सिंहाचा वाटा इथून मुस्तकीमने उभारलेला पाहायला मिळालाय. एक चांगला प्लेयर, एक चांगला लीडर. शेवटचा बॉल वरती घणाघाती प्रहार. चेंडू सीमा रेषा पार खेळलाय. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. यू ब्युटी मुस्तकीम. फटका खेळला ना. आपण पाहतोय की मुस्तकीम मुकादम मैदानामध्ये राहिलाय, इंज्युर्ड आहे. आज सुद्धा थोड्या अंशी अधिक दुखापत उचंबळून आले, पण अशा वेळेला सुद्धा मैदानामध्ये अमन नाकवा यांच्याकडून असणाऱ्या पारितोषिकांचा मानकरी तर तो होईल, पण त्यावेळेला PNP चषकाचा मानकरी होण्यासाठी मैदानामध्ये अधिकचे प्रयत्न करावे लागतील, असा परफॉर्मन्स मैदानामध्ये त्याने दिला सुद्धा. टोटल धावसंख्या आकाश 58. 58 धावा जमा झाल्या. 59चं लक्ष असेल. चला आदर्श शहापूर स्मॅच संघाचे कर्णधार आदर्श आपण त्वरित यायचा टॉस करण्यासाठी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 58 धावा जमा केलेत. विजयासाठी 59 धावांचं लक्ष असणार आहे. आपण जाणार टॉस बॉक्स मध्ये, जिथे प्रीतीजी पाटील आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच आकाश. आदर्श पाटील शहापूर स्मॅच संघाचे कर्णधार त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण पाहतो आमचे मान्यवर संजयजी माळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल शिरूचा असणार आहे, अर्थात वर्सोली चॅलेंजर संघाचा टेल कॉल केलाय आणि हेड आलाय. टॉस जिंकला शहापूर स्मॅच संघाने. आदर्श आपण लीग स्टेज खेळून झालेलो आहोत. लीग स्टेज मध्ये आपल्याला चान्सेस होते, पण आता डू ऑर डायच्या लढती आहेत. पहिला सामना आपण पाहिला, धावा खूप कमी झाल्या, बॅटिंग घेतली. तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. आणि या सुपर 6च्या लढतीसाठी काही वेगळं प्लॅनिंग काय नाही, तेच प्लॅनिंग असेल. काही संघामध्ये चेंजेस नाही, चेंजेस काय नाही, तीच टीम. शिरू लास्ट इयरचा विजय संघ पुन्हा एकदा टायटल राखायचा आहे, कशी प्लॅनिंग असेल? प्लॅनिंग काय नाही, आता 6 ओव्हरची मॅच आहे. मेन गोष्ट म्हणजे 6 ओव्हरची मॅच आणि 5 बॉलर आहेत, त्यामुळे एकालाच डबल होणार. एक एक्स्ट्रा नवीन बॉलर यूज होणार आहे. त्या बॉलरला टार्गेट करता येईल आणि रन जास्त करता येतील. आणि कॅल्क्युलेशननी खेळायचा प्रयत्न करू. Thank you so much. The news from center, Shahpur Smasher won the toss and they decided to bowl first. Over to commentary box. थँक्यू सो मच प्रितेश. नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल आदर्शने जिंकलाय. निर्णय घेतलाय आदर्शने की क्षेत्ररक्षण करणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. अजिंक्य पाटील यांना सुद्धा शुभेच्छा. सुरेश काका यांना सुद्धा शुभेच्छा. उलेश नाकवा आपण उपस्थित झाला असाल तर विनंती असेल की उलेश नाकवा यांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मी स्वागत समारंभाकडे वळतोय. नागेश्वरीताई यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. बोर्ली येथील शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय मनोहर बोपी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनोहर बोपी यांचे या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी नागेश्वरीताई यांना विनंती करतो की PNP चषकाच्या निमित्तानं त्यांचा सन्मान करायचा आहे. दादांना विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच आसिफ भाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. राजपुरीचे आमचे सर्व
गिदी परिवारातील सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. दीपेशजी गिदी यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्या समवेत आलेले राजपुरीतील सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी उपस्थित असताना नेते मंडळ विनंती आहे की आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. थोड्याच वेळात मी तुमच्याही सन्मानाकडे येतो. मयूर ढेबे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. नागेश्वरी ताईंना विनंती करतो की आपण मयूर ढेबेंचा सन्मान करायचा आहे. प्रणव जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. दीपेशजी गिदी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. उत्तरार्धाच्या खेळामध्ये तिथे माझ्या समवेत जॉईन झाले अर्थातच आमचे साथी समालोचक मित्र प्रितेश पाटील. 59 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. गोलंदाजीसाठी अजय पवार सज्ज होणार. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. थँक्यू सो मच संदीप सर. पहिला चेंडू भन्नाट पाहायला मिळाला. पेस काढला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर सुद्धा गेला. सुमित भगतला बुचकाट टाकणारा चेंडू. शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मुरुड विभागातील रमेशजी गिदी साहेब यांचा सुद्धा सन्मान होईल. गिदी साहेबांचा सन्मान मी विनंती करतो विक्रांत वार्डे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते गिदी साहेबांचा सन्मान करायचा आहे. चंद्रकांत गिदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान विक्रांतजी वार्डे करतील. रमेशजी गिदी साहेबांचा सन्मान होतोय. चंद्रकांत गिदी यांचा सन्मान होतोय. सीताराम आगरकर यांचा सन्मान होईल. सीताराम आगरकर मुरुड येथून हे सामने पाहण्यासाठी उपस्थित झालेत. दिलीप आगरकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान विक्रांत वाडे यांच्या शुभ हस्ते होईल. प्रलय आंबटकर यांचा सुद्धा सन्मान होईल. या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करतोय आणि दुसऱ्या फ्रेममध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा अर्थातच वेगळा आविष्कार. सुपर 6 मधली लढत. 59 धावांची आवश्यकता. ओव्हर टू वन्स अगेन प्रितेश पाटील. ओहो काय बॉलिंग करते. अप्रतिम गोलंदाजी अजय पवार आपण पाहतोय. मागील 2 वर्षांमध्ये या खेळाडूने सर्वांनाच प्रभावित करणारी गोलंदाजी केली. अप्रतिम असा हा गोलंदाज आहे. वर्सटाईल बॉलिंग करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्याकडे असलेलं व्हेरिएशन मैदानावरती दाखवून देतोय. वैविध्यपूर्ण त्याने नटलेली गोलंदाजी तो करतोय. नेक्स्ट बॉल अजय पवार याचा. ओहो सुमित भगतने फटका केलाय. मिड ऑफला क्लिअर केले. चेंडू मात्र फरावतो सीमारेषे पलीकडे. सुमितच्या भगतच्या बॅट बंद येतोय दमदार चौकार. पाहतोय उसरोळी वंडर संघाकडून त्यांचा धडाकेबाज फलंदाज नवखार गावाला बिलॉंग करणारा सुमित भगत त्याच्या खास शैलीमध्ये आक्रमक अंदाजाने आपल्या इनिंगला प्रारंभ करतोय. 2 चौकार या षटकामध्ये. स्लोवर वन पुन्हा एकदा चकवा देणारा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. पंचाने सांगितले हा चेंडू आहे स्वैर. हा चेंडू आहे वाईट आणि संघाची धावसंख्या 9. पण येथे मात्र आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट चेक केला जाईल. पण आपण पाहतोय मैदानात सामन्याला सुरुवात झाली. एकीकडे बेलोशी बिग बुल्स आणि दुसऱ्या साईडला उसरोळी वंडर्स. 59 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सुमित भगत मात्र त्याच्या नेहमीच्या अंदाजामध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने सुमित भगतच्या बॅटमधनं आपण फटके पाहिले ना ते कमालीचे होते. पहिला त्याने चौकार लगावला अगदी पॉइंटच्या दिशेने. अप्रतिम असा कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. सेकंड आपण पाहिला मिडॉपच्या डोक्यावरून त्याने जो समोर चौकार लगवला तो सुद्धा तितकाच दैदिप्यमान दर्जेदार दिमाखदार पद्धतीचा होता. सुमित भगत म्हणजे आक्रमकतेचं दुसरं नाव. पण पाहूया तो सुमित भगत आता उसरोळी वंडर संघासाठी कशी बॅटिंग करेल. त्याच वेळी आपण पाहतोय बेलोशी बिग बुल्स त्या संघाकडे सुद्धा गोलंदाजीचा तोफखाना आहे. सो नो डाऊट ही मॅच कमालीची उत्कंठावर्धक रोमांचकारी होईल यात कोणतीही शंका नाहीये. निर्णयाची प्रतीक्षा. ओके पंचांकडून इशारा आला. येस इट इज वाईट. धावफलकावरती 9 धावा. अजय पवार संघाचा सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज आहे. त्याच्यावरती काय म्हणतोस. स्क्रीनवर दाखवायला सांगू. हां ठीक आहे स्क्रीनवरती दाखवा. येस ओके. तो बघा रिप्ले दाखवतोय आपण.
चला वळूया मैदानाकडे, जिथे पुन्हा एकदा अजय सज्ज होते गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळी मात्र आडवा बॅटने मोठा हिट खेळायचा होता, फटका फसलाय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, या पद्धतीने मैदानावरती सिनारिओ पाहायला मिळतोय. एका चेंडूवर चौकार येतोय, पुढला चेंडू निर्धाव येतोय. अशाच पद्धतीचं चित्र या संपूर्ण षटकामध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये थोडंसं संमिश्र स्वरूपाचं चित्र अगदी इव्हेंटफुल पाहायला मिळते. कमालीची लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ओस्ट्रोली वंडर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलोशी बिग बुल्स. सुमित भगतच्या बॅट मधनं यावेळी आपण पाहतोय गगनभेदी, गगनचुंबी, गगनाला गवस निघालणारा डीप मिड विकेटचा बाहेर आलाय लांब लचक षटकार. सुमित भगत शो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये सुमितची आक्रमकता आपण पाहिली. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं बेलोशी बिग बुल संघाचा महत्वाचा गोलंदाज, तर खऱ्या अर्थाने त्यांचा बॅकबोन असलेल्या अजय पवार वरती त्याने आक्रमण केलं, हल्ला बोल केलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा त्याने अक्षरशः लुटल्यात. त्यामुळे निश्चितपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा येणं गरजेचं होतं, त्या धावा मात्र नक्कीच आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. सुरुवात अगदी सकारात्मक पद्धतीने आक्रमक पवित्रा सुमित भगतने स्वीकारलाय. सुमित भगत बद्दल नेहमी बोललं जातं की सुमित भगत हा आक्रमकतेवर विश्वास दाखवणारा खेळाडू आहे. म्हणजे डबल सिंगल मध्ये डिलिंग करणं त्याला केव्हाच पटत नाही आणि सुमितने आपल्या स्वभावाला अनुसरून खेळ येथे केलाय. पण मैदानावरती आपण पाहतोय आता येतोय मुस्तकीम मुकादम. व्यावसायिक क्रिकेटचा खूप मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. या खेळाडूकडे ते पोटेन्शियल आहे, या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे. जमलेल्या जोड्या मोडण्यासाठी, तोडण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. पाहूया यावेळी मुस्तकीम मुकादम संघाला गरज असताना कशा पद्धतीची गोलंदाजी बेलोशी बिग बुल्स या संघासाठी करेल. राईट अमोर द विकेटने मुस्तकीम सज्ज होतो आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आपण पाहतोय, प्लड ऑन झालाय. राणा मोरे शून्याचा चष्मा घालून मैदानातून तंबूत परततोय. मोठा धक्का, मोठा हादरा. राणा जाईल बॅक टू द पवेलियन. यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अमन नाकवा यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आशिष नाकवा यांच्याकडून साठी सुद्धा प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हे पारितोषिकाचे मानकरी गोलंदाज होतील. पण अशा वेळेला मॅच मध्ये थोडा ट्विस्ट, कारण फलंदाज बाद झालाय प्रितेश. निश्चितपणे सुपर सिक्सची लढत आहे, त्यामुळे बेलोशी बिग बुल सुद्धा सांगतात आम्ही सुद्धा या मॅच मध्ये खडूस वृत्ती दाखवणार, चिवट वृत्ती दाखवणार. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये मुस्तकीम मुकादम आपला स्वतःचा क्लास आणि दर्जा दाखवून देत असताना अप्रतिम गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. वन डाऊनला आपण पाहतोय नवीन खेळाडू, संघाचा संघनायक आकाश टवसाळकर. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चौलला बिलॉंग करणारा हा खेळाडू. आणि आकाशसाठी जर आपण पाहिलं तर याच वर्षी डिंगडॉंगसाठी सुद्धा त्याने 3 ते 4 लढती सुद्धा खेळल्या. त्यामुळेच वेगळा एक्सपिरियन्स आकाश टवसाळकरकडे आलेला आहे. पाहूया संघाचं नेतृत्व करत असताना तो कशा पद्धतीने मैदानावरती खेळ करेल. जिथे संघ अडचणीमध्ये सापडलाय, सुमित भगत त्याच्या साथीला आहे. राणा मोरे ज्याच्याकडून खूप मोठे एक्सपेक्टेशन होत्या, तो मात्र अगदी स्वस्त्यात बाद झालाय. मुस्तकीम मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. ओहो आले आले आकाशने खेळलाय फटका, फटका फसलाय. सेकंड इन अ रो मुस्तकीम मुकादम ऑन द फ्लायर. कमालीची गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिड विकेट लावलं आणि तेथे मात्र ट्रॅप वरती आकाश टवसाळकरला अडकवलं.
आकाश तवसळकर गोल्डन डक वरती माघारी परतलाय. मुस्तकीम मुकादम मैदानावरती फायरी गोलंदाजी करतोय, अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. थोडासा जायबंदी आहे, मॅचच्या आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुद्धा तो घेऊन आलेला आहे आणि तदनंतर मैदानावरती आल्यानंतर आपण पाहतोय आपल्याकडून 101% देण्याचा प्रयत्न तो करतोय. अप्रतिम क्रिकेट मुस्तकीम मुकादम कडून पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. आता मात्र तो हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. पाहूया मुस्तकीम मुकादम येथे हॅट्रिक अचीव करणार का. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये एका मागोमाग एक धक्के दिलेत. अप्रतिम गोलंदाजी चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. मुस्तकीम मुकादम गोलंदाजी करत असताना बेलोशी बिग बुल संघाला नवसंजीवनी देणारी गोलंदाजी त्याने मात्र केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या त्यावेळी असं वाटलं की उसरोली वंडर संघ सहजगत्या त्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल, पण काय कमालीचा कमबॅक केले. दुसऱ्या षटकामध्ये तो मोठे धक्के दिलेत. हा ट्रिक बॉल. नवीन खेळाडू आपण पाहतो अभिषेक पाडेल. प्रितेश, हॅट्रिक जर झाली रिव्ह्यू नाहीये, कारण एक रिव्ह्यू होता तो आपण वाईड मध्ये अर्थातच गमावला मगाशी. पण अफलातून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ गव्हाणकर यांची मगाशी मला वाटतं तो झेल टिपला होता, त्याच्यासाठी सुद्धा या मैदानामध्ये अमन नाकवा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. झेलसाठी पारितोषिकांची खैरात होते आणि त्याच वेळेला मैदानामध्ये निर्णायक क्षणाला विकेट सुद्धा मिळतात गोलंदाजांना. काय कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. फलंदाजांना पूर्णपणे नामोहरम करणारी गोलंदाजी, फलंदाजांमध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी आपण मुस्तकीम मुकादम कडून पाहतोय. लाजवाब गोलंदाजी, इम्प्रेस केले मुस्तकीम या सर्वांना. ओहो, फोनचा गेला पण पाहतोय. सलग 5वा चेंडू निर्धावलाय. मुस्तकीम मुकादम पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोलंदाजी, अगदी क्वालिटी क्रिकेट आपण पाहतोय. पाहूया येथे मेडन ओव्हर येणार का. अंतिम चेंडू या षटकातील. ओहो, निर्धाव षटक आले. मुस्तकीमची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. भन्नाट बेधक टिचून मारा केलाय. दुसऱ्या षटकामध्ये मुस्तकीमने समोरच्या संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती लोटणारी गोलंदाजी केली. असं वाटलं होतं उसरोली वंडर संघ पहिल्या षटकात थोडासा पुढे जातो की काय, पण मुस्तकीमने त्याच्याकडे असलेली क्वालिटी, त्याच्या खेळाचा असलेला उच्च दर्जा मैदानावरती चांगल्या पद्धतीने दाखवून दिला. आणि खऱ्या अर्थानं समोर एकापेक्षा एक महारथी असताना त्याने जी गोलंदाजी केली ना ती अत्यंत अप्रतिम. तिसरी ओव्हर टेप बॉलची असणार आहे. पंचांकडून आपण पाहतोय बालकृष्ण दळणे गुरुजी खेळतात. 5वा गोलंदाज ज्याने पाचवं षटक निर्धाव आपण पाहिलं मुस्तकीम मुकादम याच्या माध्यमातून. तसेच 1000 निर्धाव चेंडू सुद्धा पाहायला मिळालेत या चषकामध्ये. खऱ्या अर्थाने कमालीचा स्टॅटिस्टिशियन पाहायला मिळतं बालकृष्ण दळणे गुरुजी यांच्याकडून. आणि आता महत्वाचं षटक, ज्या षटकाची सर्वांना आतुरता होती. PNP बॉल अर्थात टेप बॉलचं क्रिकेट. टेप बॉल हा पूर्णतः वेगळा आहे. टेप बॉल साठी वेगळी तयारी करावी लागते, त्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागतं. आणि टेप बॉल खेळणं खऱ्या अर्थाने एक वेगळं चॅलेंज असतं. आणि हे चॅलेंज मात्र संघाचा कर्णधार मंथन डाकीने आपल्याकडे घेतलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने तो टेप बॉल ओव्हर करेल. पहिला चेंडूवरती येथे मात्र चकवलं होतं. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले पण कॅच मात्र होऊ शकला नाही. मॅच मात्र अत्यंत निर्णायक क्षणी आहे. मग अशा वेळी हाफ चान्सेस सुद्धा फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतील. आणि प्रितेश, आपण पाहतोय मगाच्या मिडन ओव्हर साठी सुद्धा समर्थ नाकवा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. आता जर आपण चेंडू गणिक जर मैदानामध्ये गेलो ना तर 17 चेंडू येणं बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल. 23 दर्णे गुरुजींकडून थोडा वेगळा प्रॉब्लेम झाला. 23 मध्ये 43 ची गरज असेल. हा चेंडू आपण पाहतोय जास्त प्रमाणात स्विंग झालाय आणि त्याच कारणास्तव पंचाने सांगितलं येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 17. हा चेंडू जर आपण पाहिला ना तर टेप बॉलचा आहे. टेप बॉलचा हा
चेंडू जास्त प्रमाणात स्विंग होत असतो, मग या ओव्हरमध्ये स्वतःच्या गोलंदाजीवरची पकड महत्वाची, गोलंदाजीवरचं नियंत्रण महत्वाचं, टप्पा महत्वाचा. मंथन डाकी टेपोरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कमालीची गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर आत आला, फक्त सिंगल मिळते. सामन्यामध्ये आपण पाहतोय रोमांचकता निर्माण झाले. बेलोशी बिग बुल संघाने जे कमबॅक केले ना ते अप्रतिमरित्या केले. मुस्तकीम मुकादमने केलेली गोलंदाजी एक वेगळ्या पद्धतीची पाहायला मिळाली. आज मात्र तो या मॅच मध्ये वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशा पद्धतीने परफॉर्मन्स सादर करतोय. नेक्स्ट बॉल मंथन डाकी याचा. ओहो, क्या बात है, क्या बात है. फॅन्टॅस्टिक अँड फॅब्युलस बॉलिंग बाय मंथन डाकी. संघाचा कर्णधार मैदानावरती मात्र आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुमित भगत अजूनही उसरोली वंडर संघासाठी आपण पाहतोय घट्ट पाय रोवून उभे आहे मैदानावरती. सुमित भगतच्या खांद्यावरती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आपली कामगिरी सादर करेल. यावेळी मात्र मोठा फटका कन्वर्ट जरूर करायचा होता. चेंडू पडल्यानंतर अगदी जोरात सुमितच्या बॅट वरती आला. त्यामुळे मात्र आपण पाहतोय अमन नखवा, अमन नखवा यांच्याकडून मुस्तकीमने जे मेडनोल टाकली त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक. चला आपण वळूया मैदानाकडे जेथे सामना रंगात आलेला आहे. यावेळी फटका फसलाय, कॅच होण्याची शक्यता आणि क्षेत्ररक्षकाच्या सॉफ्ट हँड मध्ये चेंडू जाऊन विसावलाय. अमन नागवा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅच प्राइज. वरती अप्रतिम परफॉर्मन्स सादर करतोय आणि त्याच्यावरती आपण पाहतोय त्यांचे सर्वच प्रेक्षक खुश झालेत. आणि अमन नाकवा यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी, प्रत्येक कॅच साठी, प्रत्येक रनआउट साठी बेलोशी बिग बुल संघाच्या खेळाडूसाठी 500 रुपयांचा कॅच प्राइज असणार आहे. या विकेटसाठी आशिष नाकवा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आले. साखरगाव म्हटला ना की क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. साखरगावाचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम अनन्य साधारण आहे आणि त्यांचे प्रेक्षक आपण पाहतोय खूप साऱ्या प्रमाणात गर्दी करून गॅलरी क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतात. मैदानावरती मंथन डाकीने एक मोठा धक्का दिलाय. फलंदाज अभिषेक पाटील जो अडकत खेळत होता तो मात्र मैदानातून माघारी परतलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका चांगल्या पद्धतीने खेळायचा जरूर होता. बॅटची मात्र इनसाइड एज लागली. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मान रिझनला गेलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे, धाव मात्र मिळत नाहीये. इक्वेशन बदलत चालले. या षटकामध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव फलकावरती धाव संख्या आहे केवळ 18 धावा, 19 धावा. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 40 धावांचं लक्ष्य. काय घडणार मैदानावरती, कोणता संघ येथून जिंकणार? दोन्ही संघ आपण पाहतो आपापल्या परीने चांगल्या चांगल्या पद्धतीचे एफर्ट देत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, शर्तीचे प्रयत्न करतायत. काय कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की उसरोली वंडर संघ चांगली बॅटिंग करतोय, पण मुस्तकीम मुकादमने केलेली गोलंदाजी अत्यंत दैदीप्यमान स्वरूपाची पाहायला मिळाली. त्यानंतर मंथन डाकीने PNP ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली. लाजवाब, भन्नाट, भेदक गोलंदाजी त्याने केली. आता पाहूया चौथ्या षटकासाठी कर्णधार कोणाकडे चेंडू सुपूर्द करेल. आणि पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने मेडनोर टाकली होती त्याच्यावरतीच दुसऱ्या षटकाची, अर्थात त्याला दुसरा षटक दिलेला आहे. कारण आपण पाहतो आज मात्र एका सामन्यासाठी 5 गोलंदाज असणार आहेत आणि एकाच गोलंदाजाला 2 ओव्हर असणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा मुस्तकीम मुकादम पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या खेळानंतर फक्त 19 धावा पाहायला मिळतात. धावसंख्येमध्ये कमालीची घट पाहायला मिळते. धावसंख्येचा आलेख मात्र आपण पाहतोय कमालीचा घसरलेला पाहायला मिळतोय. याचा कारण मुस्तकीम मुकादमने केलेली शानदार गोलंदाजी.
शिवतेज पाटील आणि त्याच्या साथीला मात्र सुमित भगत हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. राटमोर द विकेटने मुस्तकीम मुकादम ओव्हर क्रमांक 4 आता सुरुवात करेल. सुमित भगत आपण पाहतोय अजूनही मैदानावरती आहे. त्याच्यावरती उस्त्रोळी वंडर संघाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. समोर मात्र मुस्तकीम बेस्ट वर्सेस बेस्ट. ओहो मुस्तकीम मुकादम अप्रतिम गोलंदाजी करत असताना 7 चेंडू झालेत मुस्तकीमचे या सामन्यामध्ये. एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. मुस्तकीमने आज मात्र जी गोलंदाजी केली ना ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे फलंदाजांना सळोकी पळो करणारी गोलंदाजी, फलंदाजांना हैराण करणारी गोलंदाजी, फलंदाजांना पूर्णतः सतावून टाकणारी गोलंदाजी आज मुस्तकीम एक वेगळ्याच लईमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना सुद्धा त्याने अगदी वन साइडेड बॅटिंग केली. तदनंतर कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि तोच कॉन्फिडन्स दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतो त्याच्याकडून. आखूट टप्प्याच्या चेंडूवरती फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर धावत आलाय आणि टिपलाय. अप्रतिम जल, असंभव वाटणारा विस्मयकारी जल टिपला गेलाय साक्षित पाटील कडून. ज्या पद्धतीने त्याने रनिंग केली, खूप जास्त अंतर होतं, ते अंतर त्याने कापलं आणि अंतिम क्षणी त्याने मात्र अप्रतिम झेल टिपला. डोळ्यांचा पाळणा फेडणारा झेल टिपला. मुस्तकीम मुकादमचा आपण अनालिसिस पाहतोय. त्याने 8 चेंडू टाकलेत आणि 8च्या 8 चेंडू ही डॉट टाकलेत. बॉलरला आपण पाहतोय समर्थ नागवा यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिकांची खैरात बेलोशी बिग बुल संघाकडून आपण पाहतोय. ओहो मुस्तकीम मुकादम, पण हा चेंडू मात्र एक्स्ट्रा आहे, स्वैर आहे आणि त्यामुळे एक धाव मिळेल समोरच्या संघाला. सफीर धाकवे मैदानावरती गेलाय. बोर्लीचा हा खेळाडू मुरुड तालुक्यातील पाहायला मिळतो. आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. खऱ्या अर्थानं मुरुड तालुक्यामध्ये नेहमीच हा खेळाडू तडाखेबंद बॅटिंगसाठी ओळखला जातो. धाव फलकावरती 20 धावा झाल्यात. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल मुस्तकीम मुकादम. आज मात्र एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे, एक वेगळ्याच लई मध्ये आहे. काय गोलंदाजी करतोय आणि तो जो गोलंदाजी करतो ना फलंदाजांना अजिबात त्याचा अंदाज येत नाहीये. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाची गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेने मोठा फटका जरूर खेळलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि ते रॅली कॅच पाहायला मिळाले ऑन द बोर्ड लाईन. एक्सलंट एफर्ट्स राहुल पेडणेकरने टिपलाय. न भूतो न भविष्य त्याचा झल. की तो ऑफ कटर टाकतोय, बॅटला लागत नाही. तो अर्थातच एखादा शॉर्ट बॉल टाकतोय, तोही बॅटला लागत नाही. तो स्लोअर वन टाकतोय, समजत नाहीये. तो यॉर्कर लाईन गोलंदाजी करतोय, फ्रंट ऑफ द विकेट बॉल जात नाहीये. मुस्तकीम नक्की काय करतोय हे अजूनही कन्फ्युजिंग आहे, कारण एकही रन आलेला नाही अजून. राईट
राईट. समर्थ नागवा यांच्याकडून कॅच प्राइज झाले. बॉलरला 500 आणि फिल्डरला 1000. बॉलरला 500 आणि कॅच पकडले त्या फिल्डरला राहुलला 1000 रुपये. चला आपण मॅच कडे बोलूया थोडासा. 14 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. ओहो, काय कमालीची फिल्डिंग केले. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळालेत क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक ऋषिकेश झावरे याच्या माध्यमातून. पण आज संदीप सर जशा म्हटले ना तसे एक मॅजिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मुस्तकीम मुकादम. आणि त्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय बेलोशी बिगबुल संघाचे पाठीराखे खूप खुश झालेले आहेत. साखर गावाचं आपण जर पाहिलं तर क्रिकेटवरती असलेला प्रेम आपण नेहमीच पाहिले आणि आपण पाहतोय किती जल्लोष त्यांच्या स्टँड मध्ये चालू आहे. पण ऑपोजिट साइडला जो संघ खेळतोय उसरोली वंडर्स त्याला मात्र काही वेगळ्या पद्धतीचे एफर्ट्स करणं गरजेचं आहे. ते एफर्ट्स मात्र त्यांच्याकडून पाहायला मिळत नाही. ओ हो, काय बॉल टाकलाय, काय गोलंदाजी केले. फलंदाजाला चेंडूचा अंदाजच आला नाही. 2 ओव्हर मुस्तकीम मुकादमने टाकल्यात. धावा दिल्यात 4. 1 मिडन सॉरी थोडी अनालिसिस. 2 ओव्हर 1 मिडन 1 रन आणि 4 विकेट. मित्रांनो, मुस्तकीम मुकादमच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रोहा खैऱ्याचा हा सुपरस्टार आज कुरुळच्या या आझाद मैदानावरती PNP ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थानं चमकलाय. पहिली रायगड प्रीमियर लीग मध्ये बास बॉलर ठरणारा मुस्तकीम मुकादम PNPचा आज मात्र सुपर 6च्या या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करून आपली उपयुक्तता सिद्ध करतोय. एक्झॅक्टली प्रितेश, काय असतं की तो कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून येतो. मुस्तकीमला मी मुंबईच्या भल्या भल्या फलंदाजांना नाचवताना पाहिलेला आहे. अशा वेळेला तो गोलंदाज म्हणून रायगड प्रीमियर लीगचा ज्याचा तो उल्लेख केलास, मग पुण्याच्या विरुद्ध सुद्धा तो खेळला. जेव्हा तुम्ही क्वालिटेटिव्ह क्रिकेट ज्याचा उल्लेख काल गुड्ड्याने केला होता की तुम्ही कोणत्या लेवलचं क्रिकेट खेळता आणि मग जेव्हा त्या स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट खेळल्यानंतर एका स्टँडर्ड स्पर्धेमध्ये येताना तेव्हा तो अनुभव तुमच्याकडे वेगळ्या स्वरूपाचा असतो. पण थोडं मुस्कान मांडला म्हणजेच आमच्या उसरोली वंडरच्या फलंदाजांना विचार करावा लागेल की ही मॅच फक्त आपल्या आकाश तवसाळकर जिंकून देणार नव्हता किंवा त्याच वेळेला इतर फलंदाज नाहीयेत. आपल्याला कोणाला तरी ती जबाबदारी घ्यावी लागेल. संकल्प गोलंदाजीला येतोय आणि ऐकूया किती चेंडूत आता किती धावा हव्यात. 12 चेंडू 39 धावा. संकल्प मात्र पाहायला मिळतोय. रफ्तार का सौदागर गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडूवर स्वीट हिट. चेंडू मात्र डीप पॉइंटच्या बाहेर फरार झालाय. पहिल्या चेंडूवरती आलाय अप्रतिम अनोखा अचंबित करणारा षटकार. हे काय बघते माहितीये मैदानामध्ये आपण बघा मुस्तकीम थोडे अंशी का होईना थोडा स्लेजिंगचा भाग सुद्धा पण तो गोडने मनोहर भोपी यांच्याकडून शिवासाठी म्हणजे शिवतेजसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. पण मी ज्याचा उल्लेख करत होतो थोडे त्याच्याकडे गेले आणि मला वाटतं शिवतेजला कदाचित सांगितलं असेल शिवतेज आधी पुढून रन येतात तिथे मारलंच ते का होईल. पण शिवतेजला माहिती आहे याचा फरक पडू द्यायचा नाहीये. समीकरण बदललंय प्रितेश. ओहो, कमालीचा फटका यावेळी सुद्धा होता. अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला होता. पण त्या क्षेत्ररक्षकाने काय कमाल केले. चांगल्या पद्धतीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी जोरामध्ये हा चेंडू निघून जात होता पण त्याच वेळी त्याने मात्र डाई लगावली आणि चेंडू मात्र फील्ड केलाय. 10 चेंडू 33 धावा. मॅच मध्ये अजूनही रंगत निर्माण झालेली आहे. मॅचचा थरार मात्र एक वेगळ्या उंचीला जाऊन पोहोचलाय. पाट आणि चेंडू मधील उत्सुकता आता शिगेला पोहोचले. संकल्प मात्र जो हा शिवरेचा गोलंदाज आहे तो मात्र गोलंदाजी करतोय. समोर शिवतेज पाडेल. शिवाकडे सुद्धा चांगले फटके आहेत आणि त्याला ते अगदी थंड डोक्याने बॅटिंग करावं लागेल. गेम मध्ये यावं लागेल. त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. यावेळी फटका चांगला लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे साक्षीत. चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड सुद्धा केलाय. सिंगल आलेली आहेत. आता मात्र केवळ मॅक्सिमम मध्ये डील करावा लागणार आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात उसरोली वंडर संघाला. धावफलकावरती केवळ 27 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी त्याहून अधिक म्हणजे 9 चेंडू मध्ये 32 धावा करायच्या आहेत. मॅच मध्ये आपण पाहतोय वातावरण अगदी गरम झाले. सामना मात्र एक इंटरेस्टिंग पॉइंटला आलाय. सामन्यामध्ये कमालीची उत्कंठा वर्धकता.
प्रितेश, एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे. आपण पाहिलं असेल की टीमला लीड कोण करतोय, मंथन डाकी. पण आता टीमला मैदानामध्ये अधिक वेळ लीड कोण करतोय, तर मुस्तकीम मुकादम. कारण मंथनने सुद्धा ही जी आपण म्हणतो ना की ते बॅटल पास करणं इम्पॉर्टंट असतं. आपल्याला माहिती आहे की कॅप्टन म्हणून जरी मंथनची निवड झाली असली तरी मंथनला माहिती आहे की माझ्यापेक्षा क्रिकेटचा अनुभव कदाचित मुस्तकीमकडे अधिक आहे. तो मैदानात स्ट्रॉंगली खेळतोय, तर मुस्तकीम जे सांगेल त्याप्रमाणे त्याला होकार दर्शवा असंच तो सर्वांना सांगतोय. आणि मला वाटतं ना, हा जो बॅलन्स असतो फार महत्त्वाचा आहे. बघा, काल मैदानामध्ये एका सामन्यामध्ये आपल्याला पाहायला काय मिळालं होतं, करण तोडणकर आणि त्या ठिकाणी निशांत होते, पण दोघांमधलं मिसअंडरस्टँडिंग मैदानामध्ये पाहायला मिळालं. ते मिसअंडरस्टँडिंग कधी अलीकडच्या काळात होऊ नये असं क्रिकेटरने थोडा विचार आता करावा लागेल. ओव्हर टू प्रितेश. निश्चितपणे येथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. निश्चितपणे संदीप सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बेलोशी बिग बुल संघाची युनिटी आपण पाहिली. किंबहुना त्याने प्रत्येक क्षेत्ररक्षकाने ज्या पद्धतीने कॅचेस टिपल्या ना, प्रत्येकाचं योगदान कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. पण त्याच्या विरुद्ध उस्तुडी संघामध्ये घडलं. सुमित भगत आणि आकाश टवसाळकर बाद झाल्यानंतर कोणताही खेळाडू जबाबदारी घेण्यासाठी पुढे आला नाही आणि त्याचमुळे कुठेतरी ते पिछाडीवरती पडलेत, संघर्ष करतायत, स्ट्रगल करतायत. फटका फसला, कॅच होणार का? पंकज नाखवाला झल खाली, शॉट फाईन लेगला, पंकजने टिपलाय सुंदर झॉल. 1 मोर विकेट डाऊन. केतन जाईल तंबू मध्ये परत. मिळतंय ना, साखरकर खुश आहेत कारण बेलोशी बिग बुल संघाच्या रन्स येत नव्हत्या. पहिल्या 4 ओव्हरमध्ये साधारण 40 पेक्षाही कमी धावा होत्या. दुसऱ्या 5व्या आणि 6व्या ओव्हरमध्ये थोड्या धावा लागल्या मैदानामध्ये आणि मग थोड्या अंशी खुशी कुठेतरी आली होती. पण आता मात्र त्यांना माहिती आहे की मॅच आपल्याकडे येते. गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. शिवा मैदानावरती आहे. शिवा या मॅचला फिरू शकतो. शिवाला थोडं विचार करावा लागेल की मुस्कान 11 मांडला म्हणजे अर्थात उसरोली वंडर्समध्ये आपली निवड का झाली. बॉलिंग चांगली झाली असेल, पण जसं आज मुस्तकीमने केलं ना, बॉलिंग बॅटिंग या दोन्ही आघाड्यांवरती खेळ करणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला बिग स्टेजचा प्लेअर कधी म्हटलं जातं, जेव्हा तुम्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठी कामगिरी करता. आणि ती कामगिरी करण्याची संधी जेव्हा PNP ट्रॉफीने दिली, चित्रलेखा ताईंनी तुम्हाला दिलेली आहे, तेव्हा त्या ट्रॉफीमध्ये जर परफॉर्मन्स झाला तर तो अविस्मरणीय असेल. जम्बो बॅटिंगला आला आणि बॅटिंगला आल्या आल्या जम्बोच्या बॅट मधनं जम्बो एक्स्ट्राऑर्डिनरी एक्स्ट्रा कव्हरला आलाय. अप्रतिम षटकार. सहा चेंडू 26 धावा. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 33. 5 षटकांच्या खेळानंतर अंतिम षटकामध्ये 26 धावा करायच्या आहेत. काय घडणार, काय बिघडणार ते पाहणाऱ्या रंगतदार ठरणार. या आधी तो पंकज नाकवाने झेल टिपला, त्याला आशिष नाकवा यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आले आणि पंकज नाकवा यांचे जे सासरे आहेत त्यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आपण वळतोय मैदानामध्ये जेथे अंतिम षटकाला प्रारंभ होईल. काय घडेल मैदानावरती, सामना अजूनही दोन्ही संघाकडे आहे, कारण क्रिकेटचा खेळ जो अनिश्चिततेसाठी ओळखला जातो. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, ज्या पद्धतीने बेलोशी बिग बुल संघाने दुसऱ्या ओव्हरपासून कमबॅक केलं ना संदीप सर, त्यांच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे, गेल्या वर्षी फक्त एका धावेने हुकलेलं विजेतेपद आणि ते विजेतेपद आपल्याला या वर्षी पटकावायचं आहे. या एका इराद्याने ते खेळतायत. मैदानावरती आपण पाहतोय अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय गोलंदाज जयेश कारभारीच्या हाती. 6 चेंडू 26 धावा. लेट्स सी काय घडेल मैदानावरती. कोणता संघ असेल जो सुपर 6 मध्ये, सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. बेलोशी बिग बुल्स जिंकणार की उसरोली वंडर जिंकणार? अंतिम षटक, निर्णायक षटक. जयेश कारभारी गोलंदाजी करतोय. शिवा, सगळ्या होप शिवावरती आहेत उसरोली वंडर संघाच्या, किंबहुना त्यांचे पाठीराखे देव पाण्यात ठेवून आहेत. पाहूया शिवा कशी बॅटिंग करेल.
पहिला चेंडू सुंदर आलाय, अगदी खोलात टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. थोडासा वाईड होता पण चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजाने चेंडू टाकलाय. 5 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू नंतर उत्साह, जल्लोषमय वातावरण बेलुशी बिग बुल्स अर्थात साखरच्या संघामध्ये पाहायला मिळते. कमालीचा सामना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या पण तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 0, तिसऱ्या ओव्हरमध्ये 4, नंतर 1 अशा पद्धतीने धावा आल्यात. यावेळी शिवतेज पाटीलच्या बॅटमधून मिड विकेटच्या बाहेर टेरिफिक ट्रिमेंडियस षटकार. धावा धावफलकावर लागतायत. याचाच अर्थ येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. बॉल हरवलाय, कृपया बॉल मैदानावरती पोहोचवायचा आहे. शिवतेज पाटीलने मोके पे छक्का ठोकलाय. काय कमालीचा सामना रंगतो मैदानावरती. ज्या पद्धतीने पहिलं असं वाटलं की बेलोशी बिग बुल संघाविरुद्ध उसरोळी वंडर संघ थोडासा वरचढ ठरतोय पण दुसऱ्या षटकामध्ये मुस्तकीमने जो षटक टाकलं ना, जे षटक पूर्ण अर्थानं या सामन्याचा युटर्न करणार होतं पण अजूनही आपण पाहतोय सामन्यामध्ये ती रोमांचकता आहे, तो वेगळा थरार आहे. 4 चेंडू 20 धावा. फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक तेथे आहे सौरभ गव्हाणकर. सिंगल मिळेल. दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्नात फलंदाज बाद. आता इक्वेशन 3 चेंडू 19 धावा. कोणताच खेळाडू मात्र खेळपट्टीवरती तग धरत असताना पाहायला मिळाला नाही. नवीन खेळाडू मधुर पाटील आलाय पण आता इक्वेशन अगदी खडतर झाले ती बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. असं म्हटलं जातं आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर विश्वास असला पाहिजे. टॉस जिंकला होता बंतन डाकीने, बॅटिंग घेतली त्यावेळी अनेकांना हा निर्णय वेगळा वाटला पण हा निर्णय मंथन डाकीने पूर्णपणे सिद्ध करून दाखवलाय. कमालीचा ॲटमॉस्फिअर मैदानावरती आपण पाहतोय. क्राऊड पूर्णपणे जॅम पॅक पाहायला मिळतोय. 3 चेंडू 19 धावा. 40 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा. चेंडू आलाय चांगला. आता काय इक्वेशन राहिले. 2 चेंडू 19 धावा. आता मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करणारे पंकज नाखवा त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन होतं. आता फायनली स्माइल आले. पंकज नाखवा आता स्माइल देत आहेत. 2 चेंडू 19 धावा. सामना पूर्णपणे आपण पाहतोय बेलोशी बिग बुल संघाच्या बाजूने. चेंडू चांगला आलाय. 1 चेंडू 19 धावा. सामना 1 बॉल येणं शिल्लक आहे. बेलोशी बिग बुल संघाने कमाल केले. मुस्तकीम मुकादमने काय परफॉर्मन्स केलाय आणि आपल्या परफॉर्मन्सने पीएनपी चषकावरती त्याने अमिट असा ठसा सुद्धा उमटवलाय. चांगला चेंडू आलाय. तब्बल 18 धावांनी बेलोशी बिग बुल संघाने सामना जिंकलाय.
आउट. वन साइडेड कामगिरी करणारा वन साइडेड हिरो मुस्तकीम मुकरम ठरतो या मॅचचा मन ऑफ द मॅचचा मानकरी. फलंदाजी करत असताना 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर मध्ये 1 धाव देऊन 1 मेडन टाकून 4 विकेट टिपणारा मुस्तकीम ठरतोय मॅन ऑफ द मॅच.